शरद पवारांनी काल असं स्टेटमेंट केले की मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल आणि केंद्र सरकारने ती करावी. त्यांना आजच का सुचले की घटनादुरुस्ती करावी? मी शरद पवार साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि त्यांनी आज जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असता आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले, त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते आणि आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर आज ही वेळ या समाज बांधवांच्यावर आली नसती. त्यामुळं त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काही बोलावं असं मला वाटत नाही आहे. परंतु जे प्रश्न आहेत समाज बांधवांचे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघतोय की 2014पासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करत आहेत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आपण सगळेजण पाहतोय. खास करून मराठा समाज बांधवांना 10% दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभही आता घेताना आपण मराठा समाज बांधवांचं आपण पाहतोय. त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ 1.5 लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते काम पुढे चालू आहे. काम आदरणीय देवेंद्रजीच्या प्रयत्नातनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण बघतो आहे. सारथीच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम सरकार करतं आहे. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो. अनेक विद्यार्थी IAS IPS झालेले आपण बघतो आहे. अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जात असताना शिष्यवृत्ती मिळताना बघतो आहे. आणि हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांच्या हॉस्टेलचा विषय असेल अन्य विषय असतील, आजपर्यंत या समाज बांधवांना कधीही कुठल्याही सरकारनं जे दिलं नव्हतं तर देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाज बांधवांच्या वतीनं आहेत ते प्रश्न समाज बांधव मांडतात, त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. शेवटी सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडताना आपण सरकार बघतो. मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवण्यासाठी विरोधी पक्ष जरांगेंचा वापर करतो. एक परिस्थिती तुम्हाला सांगतो की आजपर्यंत जे मराठा समाज बांधवांसाठी केलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजींनीच केलेलं आहे. जे चक्रव्यूह टाकतायत त्या चक्रव्यूहाची ते त्यांच्यावरच जाईल, त्याही बाबतीत मला काय बोलायचं नाही. पण एक आहे की सामान्य मराठा बांधव जो आहे तो देवेंद्रजींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आला, आजही करतो. परंतु काही लोकांना त्या गोष्टी पटत नाहीत किंवा त्या गोष्टीचं काही लोकांना रुचत नाहीत असा विषय आहे. पण हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज बांधवाचे आहेत त्याही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहेत, सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे. त्यामुळे चक्रव्यूह कोण टाकते याला फार महत्त्व नाही. परंतु जनतेनं आत्ता 7-8 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ना भूतो न भविष्यती असं जवळजवळ 237 जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हतं एवढं बहुमत आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे. याला कारण आहे की सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली, आदरणीय देवेंद्रजींनी घेतलेली. भाजपचे पहिले आमदार आहेत की समाधानदादा आवताडे की ज्यांनी विषय अधिवेशनाची मागणी केली, सरकार ते विषय अधिवेशनाची मागणी मान्य करणार आहे का? भाजपचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी मागणी केली, पहिली मागणी केली. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यावर सरकार विचार करेल. मुख्यमंत्री महोदय विचार करतील की नेमकं ते आवश्यकता आहे किंवा नाही या संदर्भात मुख्यमंत्री महोदय निर्णय करतील. अजितदादांनी काल म्हटलं होतं की शरद पवार देखील सत्तेमध्ये होते त्यावेळेस त्यांना आरक्षणाचं सुचलं नाही. मला याबद्दल जास्त बोलायला लावू नका, मला बरंचसं काही माहिती आहे. काय त्यांचं सुचलं? आता जे अजितदादांना माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकचं माहिती कोणाला असू शकतं. त्यामुळे समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातली आदरणीय पवारसाहेबांची भूमिका काय होती हे अजितदादांना माहिती आहे. त्यामुळे दादा सांगत असतील की सगळं बोलायला लावू नका मला. राज ठाकरेंनी देखील सूचक वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंनी पहिलं आंदोलन सोडवलं होतं, आता जरांगे परत मुंबईत का आले? आता प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिलं आहे ते देवेंद्रजींनी दिलं आहे आणि जे देतील ते देवेंद्रजीच देतील.
त्याच्या पलीकडं मला अधिकचं बोलणं उचित नाही, पण मी सांगतो की सरकार सकारात्मक दृष्टिकोनातनं पुढे जाईल आणि आमच्या सगळ्याच बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल.